Ram Raya
जगामध्ये भूमिका तुम्हाला सम ठेवता येते, आचरण सम ठेवता येत नाही। एक सारखं आचरण ठेवता येत नाही असा आपला कालचा मुद्दा चाललेला होता। आता भरा राजधानी एक्सप्रेस सोडून निरूपण पूर्ण पहिलं फिरायला नेऊन ठेवायचं, तर कधी रोज काही कमी वेळ पूर्वरंग करत नाही। साधारणतः मंगलाचरण आणि निरूपण मिळून पहिला तास आपण घालवतो आणि पूर्वरंगातच जास्त आनंद असतो म्हणजे मला असतो। बाकी श्रोत्यांना काही जणांना वाटतं असं की नाही पूर्वरंग जरा कमी करून आख्यान जास्त सांगितलं तर बरं होईल, कारण आख्यानात कथा असते, गाणं असतं, रस असतो, त्याच्यामुळे त्याच्यात वेळ कसा गेला हे कळत नाही। पूर्वरंगाला कसं डोक्याला ताण द्यावा लागतो, किंवा काय बोलतोय हे कळायला, त्याच्यामुळे ते जरा अवघड। पण तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे आता आपण सगळेजण बहुतेक सारख्या वयाचे आहोत, विश्वासाने सांगतो, पोरा बाळांसमोर बोलण्याचा हा विषय नाही। खरी गंमत पूर्वरंगातच, आपल्या आयुष्याचा पूर्वरंग आठवा। कुंडली 1 ते 50 आयुष्याचा पूर्वरंग किती? वयाच्या पहिल्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत आपल्या आयुष्याचा पूर्वरंग, आणि 51 पासून पुढे
उत्तर रंग. मला अगदी प्रामाणिकपणाने सांगा, गोडी पूर्व रंगात आहे का उत्तर रंगात? आता उत्तर रंगात कसली गोडक्याची गोडी? गात्रम संकुचितम गतिर्विगदिता भग्नाच दंतावली. इंद्रिय थरथर कापायला लागलेली मंडळी, सगळ्याच बाबतीत बोलण्यात शैथिल्य, बघण्यात शैथिल्य, ऐकण्यात शैथिल्य, हालचालीत शैथिल्य, असं शरीराची अवस्था व्हायला, विकल व्हायला लागल्यानंतर हा असलेला म्हातारपणाकडे झुकणारा उत्तर रंग हा काय उपयोगाचा? त्याच्यामुळे पूर्वरंगच सगळ्यात जास्त मौजेचा. मग आता पुन्हा आपल्याला वयानं तर काही पूर्वरंगात शिरता येत नाही. काय वयाची 66 वर्ष पार केल्यानंतर आता पुन्हा मी विशिक शिरतो म्हटलं तर ते कसल्याही उपायाने शक्य. तुम्हाला सांगतो, किती डोळ्याचं ऑपरेशन करून लेन्स बसवले, कितीही दाताची कवळी बसवली, मी बसवलेली नाही. किती जरी समजा कानाला यंत्र लावलं, किती जरी प्लास्टिक सर्जरी करून अगदी अंगावरच्या सुरकुत्या काढून टाकण्याचा प्रयत्न केला, अगदी सगळी गोदरेज कंपनी उगाळून टाळक्यावरचे केस काळे केले, असं सगळं जरी करून ते तारुण्य आणण्याचा प्रयत्न केला, तरी रस्त्यानं जाणारी एखादी कॉलेज कुमारी आपल्या नातीच्या बरोबरीची, ती जेव्हा पीप पीप वाजवून म्हणते, आजोबा जरा एका बाजूने चला, तेव्हा शतशः इंगळ्या डसतात, काळ झाला. त्याच्यामुळे या उत्तर रंगात काय गोडी? मग आयुष्यात आपल्याला उत्तर रंगात म्हणजे म्हातारपणातून तारुण्यात पूर्व रंगात शिरता येत नाही. मग आता आपण आनंद कशात मानायचा? कीर्तनातल्या पूर्व रंगात. मला पूर्व रंग करायचं असं समवर्तीन हा न समदर्शन. याचं कारण असं की सगळीकडे अगदी खूप तत्वज्ञानाच्या वरच्या पातळीवरनं विचार करायचा झाला तरी असं आहे, सर्व विष्णुमयन जगत, या संपूर्ण जगाच्या अणुरेणूंमध्ये एक परमात्म तत्व भरले. त्या परमात्म तत्वाशिवाय दुसरं काहीही नाही. पण मला हे सांगा, हे आहे सत्य. कोणतं सत्य आहे? हे आध्यात्मिक सत्य आहे आणि हे वैज्ञानिक सत्य आहे. आजचं नवीन विज्ञान, नवीन सायन्स हे सुद्धा मान्य करायला लागलं की जरी समजा सृष्टीच्या दृष्टीनं वस्तू पदार्थांमध्ये चेतन आणि अचेतन असे दोन प्रकार आपण करीत असलो तरी सुद्धा अचेतनाच्या ठिकाणी सुद्धा चैतन्य आहे. त्याला स्वभाव आहे, त्याला भावना आहे, त्याला विचारशक्ती आहे. मागे मी सांगितलं, आमचे डॉक्टर सवितानंद म्हणून एक विचारवंत संन्यासी, त्यांनी सांगितलं की एका ठिकाणी प्रवचनाला गेल्यानंतर मला एका खोलीत उतरवलं. नवीनच गाव होतं म्हणाले. त्या ठिकाणी गेलो आणि खोलीमध्ये उतरवलं. खोलीची व्यवस्था छान, अगदी एसी बीसी लावलेला होता, सगळं व्यवस्थित होतं. आणि प्रवचन झाल्यानंतर खोलीत विश्रांतीला गेलो. पण काही केल्या झोपी, काही केल्या झोपी, अगदी नाना तऱ्हा करून पाहिला, एसी कमी करून पाहिला, जास्त करून पाहिला, बंद करून पाहिला, खिडक्या उघडून पाहिल्या, बंद करून, काय वाटतं ते करून झोप नाही. सर्दी शेवटी खुर्चीत बसलो म्हणा. आणि खुर्चीत बसल्यानंतर मला काय व्हायला लागलं हे माझं मला कळेना. परंतु त्या खोलीत घडलेला आतापर्यंतचा जो इतिहास आहे तो सगळा इतिहास हा माझ्या डोळ्यासमोरून सरकायला लागला. वास्तविक मी त्या खोलीत आयुष्यात यापूर्वी कधीही आले, कधीही त्या गावात पाऊल ठेवलेलं नव्हतं. त्या खोलीत पाऊल ठेवणं तर दूरच राहतं. पण त्या खोलीत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ज्यांनी कुणी व्यवस्था केली होती त्यांना विचारलं, त्या ठिकाणी 2 कॉलेजची मुलं पूर्वी राहत होती, त्या दोघांनी आत्महत्या केल्या आहेत का या खोलीमध्ये? म्हणजे होय महाराज, पण तुम्हाला कोणी सांगितलं? या भिंतींनी सांगितलं. कुंडली, आता भिंतींनी सांगितलं हे जे विधान आहे म्हणजे हे आपल्याला चमत्कारिक वाटतं. तुम्ही म्हणाल बुवा काही आम्ही ऐकून घेतो म्हणून काही सांगतात, तुम्ही काय भिंती बोलणार आहेत का? मग मला हे सांगा की जर भिंती बोलल्या नाही, त्या खोलीचं जर समजा अचेतन बोललं नाही, त्या खोलीचं जर समजा जड बोललं नाही,
तर सवितानंदांशी बोललं कोण? विचार करून सांग. म्हणून अध्यात्माचा जो सिद्धांत आहे काय की भूजल तेजस मीरख रवी शशी काष्ठादिती असे भरला स्थल चर व्यापुनी अवघे तो परमात्मा दशांगुळे उरला. यातला अंडरलाईन करण्यासारखा अधोरेखांकित करण्यासारखा शब्द आहे स्थल चर व्यापुनी अवघे. स्थल म्हणजे स्थिर असलेलं आणि चर म्हणजे हलणार. म्हणजे या दोन्ही आलं, चेतनही आलं अचेतनही आलं. स्थल म्हणजे एका ठिकाणी स्थिर राहणार. तेव्हा स्थल चर व्यापुनी अवधे तो परमात्मा दशांगुळे उरला. आपण विचार करून सांगा आपलं अध्यात्मशास्त्र पुढे आहे का हल्लीचं सायन्स पुढे? आपल्या अध्यात्मशास्त्राने केलेला जो सूक्ष्म विचार आहे मंडळी तो तत्वतः विचार आहे आणि सायन्स जो विचार करतं मंडळी तो वस्तुनिष्ठ असलेला विचार. बाहेरच्या वस्तू पदार्थाचे गुणधर्म काय दिसतात त्याचा अभ्यास सायन्स करतं, पण त्या वस्तू पदार्थाच्या आतमध्ये दडलेलं शक्ती तत्व काय आहे, चैतन्य तत्व काय आहे याचा विचार अध्यात्मशास्त्र. म्हणून सायन्स पेक्षा अध्यात्मशास्त्र हे अधिक प्रगत आहे आणि सायन्सला आपण मराठीमध्ये हिंदीमध्ये विज्ञान म्हणतो, विज्ञान किंवा विज्ञान म्हणतो, पण सायन्सचा समानार्थी शब्द विज्ञान नाही. आपल्या शास्त्रात असलेला विज्ञान जो शब्द आहे तो आणि सायन्स हे एका अर्थाचे शब्द नाहीत, लक्षात ठेवा. आपलं असलेलं विज्ञान वेगळं आहे. आपण म्हणताना म्हणतो त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी. मंगलमूर्तीची स्तुती अथर्व शीर्षात करीत असताना आपण सांगतो की तू ज्ञानमयही आहे आणि विज्ञानमयही आहे. मग विज्ञानमय आहेस म्हणजे काय? सायन्सचा जीन आहे. हल्लीचं असलेलं जे प्रयोगशाळेतलं सायन्स आहे म्हणजे त्या सायन्सचा तो मुख्य आहे, ते सायन्स सगळं जाणणार आहे नाही. यात असलेलं विज्ञान आणि ज्ञान याची सोपी व्याख्या वेदांच्या महावाक्यानं अगदी ताबडतोब सांगता येते. अहम ब्रह्मास्मी इति ज्ञान. मी ब्रह्मस्वरूप आहे, मी ब्रह्मतत्वच आहे हे ज्ञान. मग तू जर समजा ब्रह्म आहे तर बाकीचं जे तुझ्या डोळ्यासमोर दिसतंय हलणारं चालणारं फिरणारं सगळ्या प्राण्यांमध्ये कुत्र्या मांजरांमध्ये घोड्या गाढवांमध्ये जे दिसतंय ते काय? अहम ब्रह्मास्मी इति ज्ञान. पण हे जे बाकीचं सगळं दिसतंय ते सुद्धा सर्वं खलविदं ब्रह्म इति विज्ञानम. त्याच्यामुळे ज्ञान आणि विज्ञान या दोन असलेल्या शब्दांच्या ज्या व्याख्या आहेत अध्यात्मशास्त्रातल्या तुम्हाला सांगतो इतक्या स्वच्छ. मग हे सगळीकडे जर तेच भरलेलं आहे, पण तेच भरलेलं दिसत असलं तरी सृष्टीचा व्यवहार मात्र तसा चालत नाही. भुकेलेल्या वाघाच्या समोर शेळी आली तर तो असं म्हणतो का सर्वं खलविदं ब्रह्म सोडून दे बिचारीला? असा वाघ विचार करतो? कारण तेच वाघात येईन ते शेळीत येते असा करतो विचार नाही. श्रावण संपल्यानंतर मंडळी अभक्ष भक्षणावर तुटून पडणारे सर्वं खलविदं ब्रह्म समजतात काय? कुंड म्हणजे सगळीकडे तत्व जरी तेच भरलेलं असलं तरी सुद्धा सृष्टीतल्या घटकांचा एकमेकांशी असलेला जो आचार आहे तो आचार एकसारखा कधी राहू शकत. याचं कारण असं आहे की या सृष्टीच्या रचनेमध्ये भगवान तत्वरूपानं एकच राहिले, परंतु अभिव्यक्ती रूपानं जी भिन्नता धारण केली, जे वैविध्य धारण केलं मंडळी, तो विविधता हा मायेचा गुणधर्म आहे. आपण सांगितलं की आद्यत्रयं ब्रह्मरूपम माया रूपम ततोद्वयम्. त्याच्यामुळे सृष्टीचा विचार करीत असताना मंडळी माया रूपाचा विचार करावाच लागतो आणि तो माया रूपाचा म्हणजे रूप आणि नामाचा विचार केल्यानंतर मंडळी प्रत्येकाशी आचरण वेगळे. तो श्लोक मी आपल्याला सांगितला गीतेतला की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कविहस्तिनी
शुनिश्चैव स्वपाकेच पंडितः. पंडित म्हणजे जाणता, पंडित म्हणजे ज्ञानी, समदर्शिनः. या सगळ्यांबद्दलची त्याची भूमिका एकसारखी असते. न तु समवर्तिनः, त्यांच्याशी सारखं वागता येईल. म्हणून महाराज म्हणाले की सगळीकडे तत्वतेज भरलंय, हे बरोबर आहे. सगळीकडे तत्वतेज भरलंय, बरोबर आहे, पण त्यांच्याशी सारखं नाही वागतंय. तुका म्हणे सर्प विंचू नाराज, तुका म्हणे सर्प विंचू नाराज, वंदावे गुरुन परशोन, वंदावे गुरुन. मला सांगा, अग्निनारायण सगळ्या देवांचं मुख, पण तो अग्नी पालवी बांधून नेतान. सगळीकडे तत्व एकच भरलंय, बरोबर, चराचरी तत्व एकच आहे, पण ज्यात भरलंय मंडळीच्या माया रूपाचा त्या 40% विचार करून आपल्याला त्या 40% आचार प्रत्येकाशी वेगवेगळाच करावा लागतो. ओ वंदावे गुरुन, वंदावे गुरुन, वंदावे गुरुन, जनदेव तरी पायाची पडा. सगळ्या लोकांमध्ये परमात्माच भरलाय असं जरी असलं तरी महाराजांचा अभंग असा आहे की जनदेव तरी पायाची पडावे, त्याची या स्वभावाच आडू नये. की सगळीकडे तत्व एकच भरलेलं जरी असलं तरी त्यानं धारण केलेला जो भाव आहे, म्हणजे माया भाव जो आहे, तो त्याचा स्वभाव, प्रत्येक प्राण्याचा असलेला स्वतःचा भाव. कसा आहे तो एकसारखा आहे का? नाही. मंडळी, सिंहाचा जो भाव आहे तो वाघाचा. प्रौर्याच्या बाबतीमध्ये सिंह आणि व्याघ्र या दोघांमध्ये फरक आहे. तुम्हाला सांगतो, वाघ सिंह जसे तसे चित्ते नाही, वाघाच्या जातीतले चित्ते. तुम्हाला सांगतो, सिंह वाघ चित्ते जसे तशी आपल्या घरातली मांजर नाही, ती त्याच जातीतली. प्रत्येकाने धारण केलेला जो देह आहे, त्या देहाचा माईक भाव जो आहे, तो माईक भाव वेगवेगळा आहे आणि तो स्वतः कधीही सोडत नाही. ते स्वतः कधी सोडत नाही. सिंह कधी म्याव म्याव करत नाही आणि मांजर कधी भो भो करत. चिमणीचा किती आवाज बसला तरी कावळ्यासारखा स्वर तिचा येत नाही. कुंडली बोलण्याचं तात्पर्य असं आहे की जनदेव तरी पायाची पडावे, त्याची या स्वभावात आड नाही. आचरण वेगळंच असलं पाहिजे. याच्यात गल्लत करणं म्हणजे भलती मूल्य ठरवणं. आम्ही जे समता नावाचं मूल्य ठरवलं ते आम्हाला अपेक्षित हे आहे, समाचरणम. ते समाचरण कधीच घडायचं, ते समाचरण कधी घडायचं. तर मग सांगतो कीर्तन टाकायचं. आपण एवढंच ऐकतो की तुका म्हणे सर्प विंचू नारायण, वा 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 वा. अरे पण लक्षात ठेव, तो साप आहे हे लक्षात घेऊनच त्याच्याशी वागलं पाहिजे. तो विंचू आहे हे लक्षात ठेवूनच त्याच्याशी वागलं पाहिजे. त्याला झोंबायला जाऊ नये किंवा त्याला मिठी मारायचा प्रयत्न करू नये. अगदी भूत दया म्हणून त्याला खिशात घालून मिरवू नये. त्याच्याशी मर्यादेनच वागलो. एका गावात बुवांची अशीच महिनाभराची कथा चालली होती. म्हणजे ते बुवाने सांगितलंय, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. तर श्रोते बुवाचं वक्तव्यही चांगलं, श्रोतेही अगदी भावी, श्रद्धेनं ऐकणारे. मला सांगतो, एक श्रोता जो बसलेला होता, बुवानी इतकं रंगवून सांगितलं, सगळीकडे तोच नारायण कसा भरलाय कसा भरलाय. एक श्रोता इतका भाविक होता, गदगदून गेला. अगदी अंतःकरण त्याचं भरून
काय परमात्मा सगळीकडे भरलाय, काय परमात्मा सगळीकडे भरलाय. काय म्हणले एवढ्यात घरचं पोरग बोलवायला आणि हळूच येऊन बापाच्या कानात सांगितलं कीर्तनात बसले. बाबा मामा आले, मामा आले म्हटल्यावर लगे याची कीर्तनातली समाधी भंग. बायकोचा भाऊ आलाय ना, त्याच्यामुळे बायकोचा भाऊ किती मौल्यवान असतो. मंडळी याच्यासाठी महाराष्ट्रात एक म्हण आहे, पण ती कीर्तनात सांगण्यासारखी नाही. कुंडली तुम्हाला हवी असली तर कथा झाल्यावर सांगतो. तेव्हा काय कौतुक असतं सासूरवाडीच्या माणसांचं. माणसाला मामा आले म्हटल्यावर याने बसल्याला घेऊन देवाला नमस्कार केला, बुवाला नमस्कार केला, चटकन उठला. राहिलं निरूपण तेवढंच. काय तुका म्हणे सर्पविंचू नारायण. घरी गेला, मेवणे साहेबांची काय सरबराई करायची, स्वागत करायचं ते केलं. जेवणी खाणीपिणी अगदी व्यवस्थित झाली. मेवण्याने सांगितलं विद्यार्थी मला उद्या अगदी पहिल्या गाडीनं निघालं पाहिजे, काम आहे. म्हणून अगदी पहाटे लवकर उठून त्या आपल्या साड्याला मेवण्याला पोहोचवायला गेला. म्हणजे स्टँडवर, एसटी स्टँड, त्याला एसटी स्टँडवर सोडून आला. आंघोळ केली, पूजेला बसला महाराज. त्या पूजेला बसल्यानंतर कालचा जो कीर्तनातला विषय ऐकलेला होता तो डोक्यात फिरायला. नशीब एक पूजेला बसल्यानंतर कीर्तनातलं निरूपण आठवणे, कीर्तनाचा विषय आठवणे, बहुत सुकृताची जोडी. ही खरोखरीच मोठी पुण्याची गोष्ट आहे, चांगली आहे. तर तुम्हाला सांगतो, पूजेला बसल्यानंतर, संध्येला बसल्यानंतर काय काय विचार येतात, आपली आपल्याला लाज वाटते. पूजा करताना टाळत्यात येणारे विचार, फिरणारं डोकं तुम्हाला सांगतो असल्या भलत्या विषयांमध्ये जातं. संध्या करताना, गायत्री जपताना. आणि तेच इकडे जाऊन बसलं की निरूपणाच्या निरूपण तयार होतं. काय मनाची गती आहे काही सांगता येत नाही, मोठे विचित्र आहे ना. तेव्हा हा पूजेला जाऊन बसला. तो कालच्या कीर्तनातला विषय. तुका म्हणे सर्पविंचू नारायण, तुका म्हणे सर्पविंचू नारायण. तर मानसशास्त्राचा नियम आहे, मनी असे ते पुढे दिसे. तुम्ही मनात सारखं एखाद्या गोष्टीचं चिंतन करा की ती गोष्ट तुमच्या समोर तीव्रतेनं जर चिंतन चाललेलं असेल तर प्रकट होते. असं सर्पविंचू नारायण नारायण म्हणताना त्याचं सहज लक्ष ब्राह्मणाच्या उजवीकडे गेलं. डावीकडे पळी पंचपात्र ठेवले, उजवीकडे गेलं. एवढी मोठी काळीशार इंगळी, इंगळी म्हणजे मोठा विंचू, ती तिथं टाळक्यावर नांगी घेऊन बसलेली होती. प्राण्यांचा सुद्धा स्वभाव असतो. मांजरीच्या मिशात ताट झालेल्या दिसल्या म्हणजे समजावं ती आपल्यावर हल्ला करणार आहे, ती आक्रमक झाली. कुत्र्याचं शेपूट ताट झालेलं दिसलं म्हणजे समजावं ते चावायच्या बेतात. तसं विंचवाची नांगी त्यानं टाळक्यावर घेतलेली असली म्हणजे समजावं तो डंख मारायच्या तयारी. अशी टाळक्यावर नांगी घेऊन ती इंगळी बसलेली होती. त्याला ती इंगळी पाहिली. एखादा आपल्यासारखा असता शहाणा माणूस त्यानं लगेच ती ताणून उचलला असतं, त्या इंगळीच्या अंगावर गायक दिशेने आपलून तिला मोक्ष दिला असता. पण याना कालचा बुवा बांधला होता. त्याने ती इंगळी पाहिली आणि काय आनंद झाला, प्रेमाश्रू आले डोळ्यात. अंतःकरण घेऊन नारायणा माझ्या मनात जे चाललंय त्याचं दर्शन द्यायला आपण या रूपानं प्रकट झाला. आता देव प्रकट झाला म्हणजे त्याची पूजा नको. म्हणून तुम्हाला सांगतो पळीभर पाणी पालयो पात्यम. आता पळीभर पाणी त्या इंगळीवर पडलीला बरं वाटलं. हस्तयो अर्घ्यम, अक्षतगंध करून मिसळून दुसरं पळी पाणी ते तिला बरं वाटलं. स्नानीयम तेही बरं वाटलं. पुढे तुम्हाला सांगतो वस्त्रोपवस्त्र अलंकरणार्थे अक्षतान सहन केले. विलेपनार्थे चंदनम, चंदनाचं बोट तिच्या टाळक्यावर टेकावर हे तिला थंडगार झालं. आता धूपम आघ्रापयामी,
नैवेद्य झाला धूप दीप, ती उत्पत्ती ओवाळली तेवढं काही तिला जाणवलं. पण दीपम दर्शयामी, हे सगळे वेगवेगळे उपचार आहेत बरं का. आपण सगळे एकच करतो ती गोष्ट वेगळी. नैवेद्यम समर्पयामी, धूपम समर्पयामी आणि दीपम समर्पयामी असं. तुला जर असं केलं तर झोपम समर्पयामी, बसल्या जागी अमुकम समर्पयामी. चला आता झोपायला म्हटल्यावर गादी दाखवावी लागते. चला आता चहा घ्यायला हातात कपशी आणून द्यावी लागते. चला आता जेवायला पानावर बसवावं लागतं. प्रत्येक उपचार वेगवेगळा आहे की नाही. तसं नैवेद्यम निवेदयामी, प्रभो आज काय केलं तुझ्या कृपा प्रसादाने जेवायला, हे हे आहे त्या नैवेद्याचं निवेदन करतो. यातलं तुला यद रोचते तत् ग्राह्यम, त्यातलं तुला जे आवडतं ते तू घे, त्याचा आस्वाद. धूपम आघ्रापयामी, या धूपाचा मी तुला गंध देतो, त्याचा सुगंध आहे. दीपम दर्शयामी, सगळं समर्पयामी नाही. तेव्हा यांनी नैवेद्यम निवेदयामी झालं, धूपम आघ्रापयामी झालं, दीपम दर्शयामी म्हणून त्यानं ती निरांजन लावलेली त्या इंगळीभोवती फिरवली. तुम्हाला सांगतो त्या निरांजनीच्या ज्योतीची तिला आस लागते. आस लागल्याबरोबर ती इंगळी सावध झाली. एवढं सगळं झाल्यावर साष्टांगोयम प्रणमस्ते म्हणून त्या तामण बाजूला केलं, आसन बाजूला केलं आणि त्या इंगळीच्या समोर साष्टांग नमस्कार घातला. आता एवढी सुंदर पूजा झाल्यानंतर देव प्रसन्न होणार नाही का? बरं, देव प्रसन्न झाल्यावर त्याचा स्वभाव आहे तो प्रसाद देतो. कसा तो इंगळी नारायण प्रसन्न झाला आणि प्रसाद दिला. आता त्याच्याजवळ प्रसाद काय? नांगी हाच प्रसाद. ज्याच्याजवळ जे आहे ते एखाद्याने आम्हाला म्हणलं वा तुमचा काहीतरी प्रसाद घ्या, एक तर उपकरण घ्या, नाही तर पगडी घ्या, नाही तर झांज घ्या, नाही तर माळ घ्या, त्याच्याशिवाय काय प्रसाद देणार? कपाळ दुसरा. तेव्हा ज्याच्याजवळ जे आहे ते देणार. त्या इंगळीचा नांगी हा प्रसाद. यानं नमस्कार घातल्याबरोबर तिनं जी नांगी मारली ती गंध लावायच्या जागी. आता मला सांगा, पोटाला विंचू चावला तर मनगटाला आवळपट्टी बांधता येईल, पायाला विंचू चावला तर पोटलीला आवळपट्टी बांधता येईल, कपाळाला विंचू चावला तर कुठे गळ्याला आवळपट्टी बांधाल काय? म्हणजे गळा आवळून घेऊन जायचं, काहीच करता येईना. इंगळी ती जे तिचं विष चढायला लागलो, आरडाओरडा झाला, लगेच धावपळ झाली, त्याला दवाखान्यात नेला. फरफर 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 अंग सगळं त्याचं सुजून आलं, अंगात विष भिनायला लागलं त्या इंगळीचं. तुम्हाला सांगतो, ती अंगावरची सूज उतरायला आणि दवाखान्यातून डिस्चार्ज मिळायला 8 दिवस लागले. असा संतापला हा. कोण बुवा कोणत्या गावचा आलाय, जाऊन त्याचं घरपोच म्हटलं कॉलर. आता काय लोकसंख्या कमी करण्याचा कॉन्टॅक्ट घेऊन निघाले का काय? देऊ कीर्तनात नाही असले सिद्धांत सांगतात. तुका म्हणे सर्प विंचू नारायण. 8 दिवसांनी बरं वाटलं, गेला महाराज. कीर्तन चालूच होतं बुवांचं आणि रंगात आलेलो. आज ऐन रंगात कीर्तन आलेलं असताना आला, लांब उभा राहून तिथून मोठ्यांदा आवाज दिला, बुवा म्हटल्याबरोबर त्या बुवाच्या पोटात एवढा गोळा उठला. त्याने विचार केला, बुवा म्हणाला म्हणजे आपल्या श्रोत्यापैकी कोणी. बुवा म्हणे, काय गडबड आहे? काय गडबड आहे? 8 दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं काय लोक मारायला निघालात का म्हणे? तू काय म्हणे सर्व विंचू नारायण सांगितलं ना तुम्ही? हो हो काय हो? हे बघा अजून अंगावरची सूज उतरलेली नाही. त्याच्या लक्षात आला, आपण सांगितलेल्या कुठल्या तरी नारायणाने याच्यावर कृपा केली. असं कशामुळे सुचलं? तुम्ही विंचू नारायण सांगितला, त्याच्यामुळे मी पूजा केली आणि त्याने जी नांगी मारली, माझे 2000 रुपये खर्च झाले दवाखान्यात आणि शिवाय त्रास झाला तो वेगळा. बुवा हुशार, तुम्हाला सांगतो, 12 गावचं पाणी प्यालेला बुवा म्हणून आज हार जाणाऱ्यापैकी नाही कोणाला. तो हुशारच असतो, प्रसंगावधान त्याला चांगलं. असं काय झालं म्हणजे कोणाची पूजा केली?
ते म्हणे विंचवाची पूजा केली त्यानं मला नांगी मारली. तुम्ही कीर्तन ऐकलं की? हो. काय ऐकलं? तुका म्हणे सर्प विंचू नारायण असं ऐकलं. मी काय सांगितलं? तुका म्हणे पहिले कोण? सर्प, मग कोण? विंचू. हा, सर्प नारायण, विंचू नारायण. तेव्हा पूजा करताना सुद्धा पहिले कोणाची करायची? विंचू नारायणाची का सर्प नारायण? अरे खरं हे तर विसरलोच म्हणजे. ते सर्प नारायण सोडला आणि विंचू नारायणाची मग सिनियरिटी नावाची गोष्ट काही आहे का? ते सर्प सिनियर आहे, विंचू ज्युनियर आहे. ज्युनियरला अगोदर पूजल्यामुळे त्यानं तुला कसा प्रसाद दिला असं का म्हणलं? मग सर्प नारायणाची पूजा केली असती तर काय झालं असतं हे सांगायला सुद्धा यावं लागलं नसतं. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी सुनिष्ठ वैश्वपाके पंडिता समदर्शिना. मंडळी त्याच्यामुळे मोठी तारेवरची कसरत आहे. संतांचं चरित्र मोठं का? संतांचं आचरण हे खरोखरीच आपल्या जसा भगवंताच्या लीलेचा पार लागत नाही तसा संतांच्या आचरणाचा पार लागत नाही. त्याचं कारण काय? अंतःकरणामध्ये ठेवायची भूमिका एक आणि वागताना मात्र विविध. हे करणं अत्यंत कठीण आहे. लहान 5 वर्षाच्या लेकराचा आतमध्ये असलेला नारायण जर संतुष्ट करायचा असेल तर मंडळी त्याला भरभरी शाल जोड्या आणि उपरणी शर्टिंग सुटिंग देऊन उपयोगाचं नाही. मग एक 5 रुपयाचं 10 रुपयाचं कॅडबरीचं चॉकलेट आणा आणि ते द्या त्या लेकराच्या हातात की ते जे आनंदित होतं त्याच्या ठिकाणी असलेला नारायण त्या एका चॉकलेटच्या तुकड्यानं आनंदित, ते त्याचं पूजन. पण जावई नारायण संतुष्ट करायचा असेल तर सासरा जरी उगारून लावला त्याला तरी तो संतुष्ट होतो. त्याच्यामुळे सगळीकडे असलेलं तत्व एक, भूमिका एक ठेवायची, पण वरच्या असलेल्या माया रूपाप्रमाणे स्वभावाप्रमाणे आचरण वेगळं करायचं. असं असलेलं अशी असलेली जी भूमिका आहे श्रीमद भागवतकार त्या भूमिकेला जे नाव देतात ते समचित्त. याच्यात फरक पडला, याच्यात कमी जास्त झालं होतं ना, कमी जास्त आपल्याला असं वागता येत नाही का? याचं कारण इथे आपला स्वतःचा असलेला कधी अहंकार, कधी आपला स्वार्थ, कधी आपल्या अंतःकरणात असलेला तिरस्कार, कधी आपल्या मनात असलेली आणखीन काही भावना ही आड येते आणि आड आल्यामुळे आपल्याला कसं वागता येईल. म्हणून लगेच याच्या पुढचा जो गुण सांगितला श्रीमद भागवतकारांनी की महांत असते समचित्ता, पुढचा गुण प्रशांता, की ज्यांच्या अंतःकरणाची शांती मंडळी कुठल्याही उपायाने कधी ढळत नाही. किती प्रशांता. शांत हा कदाचित आपण असू, बरं कीर्तनात बहुतेक आपण सगळे जण शांत आहात. अगदी सगळं लक्ष कीर्तनात असेल, एकाग्र झालेला असेल, देहही अगदी स्थिर असेल, किती शांत आहात. परंतु त्याला प्र हा उपसर्ग लावला मागे, प्रशांत हा. आता प्रशांत म्हटल्याबरोबर लगेच आपल्याला एका महासागराचं नाव आठवतं. प्रशांत नावाचा मंडळी एक महासागर आहे. सगळ्यात विशाल आणि सगळ्यात खोल असलेला जो सागर आहे त्या सागराचं नाव आहे प्रशांत. प्रशांत महासागर. मग प्रशांतासारखं, त्या सागरासारखं प्रगतः शांती यस्य चित्ते सहा प्रशांत. किंवा प्र या उपसर्गाचे पाहिजे तेवढे व्यापक अर्थ होतात तेव्हा ते सगळे व्यापक प्र या उपसर्गाचे अर्थ शांतीच्या मागे लावले म्हणजे जे शांतीचं स्वरूप तयार होतं त्याला प्रशांत असं म्हणतात. याची चर्चा उद्याच्या निरूपणामध्ये करूया. म्हणून अशा सद्गुणांचा समुच्चय असलेला हा महात्मा मंडळी तुमच्या माझ्यासारखा जीव, वैतागलेला जीव, तळमळलेला जीव जर त्यांना शरण जाईल तर आपल्याला सांगतो त्यांच्या कृपा प्रसादानं
या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संत चरण रज लाल दास, संत चरण रज लाल दास, वासनेचे बीज जळूया, वासनेचे बीज जळूया, चरण लाल दास, श्रावण मास कीर्तन सत्रातर्फे आयोजित अव्यहार स्मरणार्थ कीर्तन परंपरा, या कीर्तन परंपरेमध्ये आजचे जे कीर्तन आहे स्वर्गीय श्री कृष्ण विनायक फडके यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या लेख जे आहेत सौ अश्विनी करंदीकर पुणे यांनी आपल्याला दिलेला आहे. फडके काकांचं मठावर असणारं प्रेम आणि ग्वाल्हेरच्या सर्व सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक मंडळांमध्ये असणारा जो त्यांचा सहभाग आपल्याला कल्पनाच आहे. गेल्या 1-2 वर्षापूर्वीच त्यांचं दुःखद निधन झालं. मी श्रद्धेय कीर्तनकारांचा तद्निमित्त सत्कार करत आहे. स्वर्गीय श्रीमती आशा फडके, दामोदर नारायण फडके त्यांच्या आपल्या सासू सासऱ्यांच्या पुण्यस्मरणार्थ श्री अविनाश गोपटेजी यांनी जे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर स्वर्गीय श्रीमती कमलाबाई व डॉक्टर लक्ष्मण पांडुरंग गोपटे आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ गोपटे अविनाशराव गोपटेजींनी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्या या संचालन समितीमध्ये श्रावण मासाच्या होते, पण आता वृद्धाप्य काळामुळे बँगलोरला स्थायिक झाले, त्यामुळे ते येऊ शकत नाही. मी त्यांच्या वतीनं श्रद्धेय कीर्तनकारांचा सत्कार करत आहे. तसंच स्वर्गीय श्री नारायण फडके व श्रीमती लीलाताई फडके काका काकूंच्या स्मरणात आपले कृष्ण विनायक फडके यांनी दिलेले आहे. त्यानंतर स्वर्गीय श्री रामचंद्र व स्वर्गीय श्रीमती सीताबाई मराठे आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणात 12 मराठे किसा काका ज्यांना म्हणतो तो किसन काका किसा काका त्यांनी आपल्याला दिलेले. स्वर्गीय श्री यशवंतराव व श्रीमती शकुंतलाबाई भिडे आपल्या सासू सासऱ्यांच्या पुण्यस्मरणात श्री वामन रामचंद्र मराठे यांनी आपल्याला दिलेले आहे. तसंच स्वर्गीय श्री दत्तात्रय धुंडीराज देव नाना म्हणून जे आपण ओळखतो ते डी देव आणि कंपनी नाना जे होते. त्यानंतर स्वर्गीय श्रीमती कावेरीताई देव वहिनी भाऊ आणि वहिनी यांच्याही पुण्यस्मरणार्थ वामन रामचंद्र मराठे यांनी आपल्याला दिलेला आहे. श्री अभय जिथे आहेत का? आणि तसंच नानांचे चिरंजीव डॉक्टर दिलीप देव जे स्वतः स्वर्गीय झाले, देवसाहेबांनी आपले काका श्री स्वर्गीय श्री परशुराम धुंडीराज देव यांच्याही पुण्यस्मरणात आपल्याला दिलेलं आहे. हे कार्य अबाधित रूपानं चालू म्हणून सरळ हस्ताने या मंडळींनी मदत केलेली आहे. मी या सर्वांच्या वतीनं श्रद्धेय कीर्तनकारांचा सत्कार करतो.
त्यानंतर स्वर्गीय श्री दत्तात्रय राजापूरकर आपल्या पूज्य पिताश्रींच्या स्मरणात आमचे श्री अशोक राजापूरकरजींनी जे ते दिलेले आहे. अशोकजी आपल्याला कल्पना आहे, स्वतः संगीत क्षेत्रामध्ये दखल ठेवणारे अशोकजी आहेत. सुंदरकांड आणि मुख्य म्हणजे त्यांचा अभिमान एवढ्यासाठी वाटतो कारण म्हणजे आपण चुकले आपण बसतात पुढे येऊन बसत जा. एक सुज्ञ श्रोते आहे, रसिक श्रोते कसा असतो, श्रोत्याचा जो प्रतिसाद आहे तो कीर्तनकारावरती निश्चित प्रभाव करतो. अतिशय भावुक श्रोते आमचे अशोकजी आहेत. श्रद्धेय कीर्तनकार सत्कार करत आहे. त्यानुसार एकदिवसीय कीर्तनामध्ये कैलासवासी श्री मल्हारी धारकर व श्रीमती निर्मलाताई धारकर आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणात म्हणजे डॉक्टर गोविंद धारकर यांनी दिलेलं आहे. गोविंदजींना निवेदन करतो. 31 तारखेला ते आता रिटायर झाले भारतीय संगीत महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल पदावरनं आणि 1 तारखेपासून श्रावण मास त्यांनी जॉईन केला असं म्हणायला हरकत नाही. संध्याकाळची वेळ ते गायन असल्यामुळे देऊ शकत नव्हते, पण असं हे धारकर कुटुंबीय स्वतः साधक परिवार आहे आणि प्रामाणिकपणे आता ते श्रावण सांगितलं होतं त्यांनी 1 तारखेपासून मी श्रावणात नियमित आहे. स्वर्गीय श्री उमाकांत राजूरकर व स्वर्गीय श्रीमती यमुनाबाई राजूरकर यांच्या पुण्यस्मरणात म्हणजे श्रीधरजी राजूरकर यांनी जे ते दिलेलं आहे. हे नाथ संप्रदाय यांच्याकडे मच्छिंद्रनाथांचा गोधर्म असताना हे घराणं आहे, राजूरकर घराणं. आणि मठावर नितांत प्रेम. बाल्यकाळ सगळा या राजूरकरांचा मठातच गेलेला आहे, त्यामुळे मठातल्या परिवारात वेगळे राहत नाही असं यांची हे आणि नियमित आणि अतिशय साधक श्रोते आहेत. त्यानंतर स्वर्गीय श्री सदाशिवराव शकुंतलाबाई खोत आपल्या पूज्य आई वडिलांच्या स्मरणात गेल्याच वर्षी आपण स्मरण केलं होतं की स्वर्गीय श्रीमती राजश्री खोत त्यांच्या पत्नी दिवंगत झाल्या. या दोघांच्या पुण्यस्मरणात श्री दिलीप खोत जिनी जे ते आपल्याला स्मरण कीर्तन एके दिवशी केलेले आहे. दिलीप खोत अतिशय भावूक आणि तारुण्य काळापासून ते श्रावण मासाचे श्रोते नियमित श्रोते. मी दिलीपजींना निवेदन करतो त्यांनी श्रद्धेय कीर्तनकारांना सत्कार करा. श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम श्रीराम 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 जय राम जय राम
जय जय रघुवीर। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। समर्थ सद्गुरु श्री आबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री वासुदेव महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू मंडळी, काल आपलं चाललेलं विस्तृत चरित्र संपलं. उरलेल्या 4 दिवसात काय सांगायचं आता? बघा, आमचं असं झालंय महाराज की रेडिओच्या कीर्तनासाठी 28 मिनिटांची केलेली जी चरित्र आहे ती होता 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 आता 7-7, 8-8 दिवसाची मोठाली झाली. जितकेला ते चरित्र लावावं तितकेला त्यात नवीन काहीतरी दिसत जातं आणि ते चरित्र लांबत 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 मोठं होत होत विस्तृत होत होत जातं. असं सगळ्या चरित्रांचं झालं. आता गंमत अशी आहे की मारुतरायांची कला काही आम्हाला आवडत नाही. पुच्छ मोठं करता येतं पण पुन्हा ते आगुंता येत नाही. पंढरी त्याच्यामुळे एक आणखीन चरित्र सांगावी, 2 चरित्र सांगा असं उपेंद्र म्हणाला. पाहूया आता 4 दिवसामध्ये ते 2-2 दिवसात एक चरित्र संपायचं असं कसं जमतंय ते पाहूया. वास्तविक इथे येत असताना मनाशी संकल्प करून आणलो होतो, टिपणी काढून आणलेली होती मी. महाभारतातलं संपूर्ण सभापर्व सांगावं. अगदी युद्ध प्रसंगापासून राजसूयापासून द्रौपदी वस्त्रांपासून ते थेट पांडवांच्या वनवासापर्यंत महाभारतात सभापर्व जे आलेलं आहे ते संपूर्ण सभापर्व 14 दिवसात सांगावं, 15 दिवसात सांगावं असा संकल्प करून आलेलो होतो खरा. पण इथे आल्यानंतर बरीच वर्षांनी आल्यानंतर श्रोत्यांची ऐकण्याची मानसिकता काय असेल याचं कारण असं, कीर्तन म्हटल्यावर महाराज सगळी तंत्र सांभाळावी लागतात. रोज मंगलाचरण चालू असताना त्या 10 मिनिटांमध्ये तुमच्या सगळ्यांची कपाळा आणि डोळे पाहून आजची तुमची मनस्थिती काय आहे याचा पहिले अंदाज बांधावा लागतो. मग पुढं बोलायला सुरुवात करावी लागते. त्याच्यामुळे याला मूड सांभाळणे असं म्हणतात. वक्त्याला, प्राध्यापकाला, वकिलाला, कीर्तनकाराला, प्रवचनकाराला हे जर समजा समूहाचं मानसशास्त्र कळलं नाही तर त्याला स्वतःचं बोलणं, स्वतःचं प्रतिपादन लोकांपर्यंत पोहोचवता येत नाही. हे झालं कीर्तनाचं तंत्र. त्या तंत्राप्रमाणे विषय सुरू झाला आणि संत चरित्र हलकं सांगावं, भावनेनं उचललेलं सांगावं. कारण महाभारतातली चरित्र सांगायची म्हणजे ती सगळी पंडिती काव्य ती म्हणजे वामन पंडित, मोरोपंत, रघुनाथ पंडित त्यांच्या जोडीचे असलेले जे कवी होते त्यांनी केलेली आख्यान आहे. आर्या भारत हे मोरोपंतांचंच आहे. त्याच्यामुळे मोरोपंतांचा आधार घेतल्याशिवाय महाभारताचं चरित्र सांगता येत. आणि मोरोपंतांचं काव्य हल्लीच्या काळात वापरायचं म्हटल्यानंतर एक परी संस्कृत समजेल पण ते मराठी समजत नाही. कुंडली असं तोडून काढावं लागतं ते. आणि तेवढा वेळ, तेवढी शब्दांची असलेली मंडळी, याला आपला दोष काही नाही, तुमचा माझा आपला काहीच दोष नाही. आपण ज्या काळामध्ये आणि जी भाषा आपण सध्या शिकतो बरं का, अगदी मराठी सुद्धा जी शिकतो ती मराठी इतक्या सामान्य पातळीवरची आहे. ती पंडिती थाटाची संस्कृत प्रचूर मराठी, ती खरोखरीच मराठीचा MA PhD आजच्या काळातला झालेला माणूस जरी असला तरी त्याला ती पसणी पडत नाही किंवा त्याला ती लागत नाही. त्याचं कारण असेल दर 10 वर्षांनी जी भाषा बदलते त्या बदलाचा हा असलेला परिणाम असो. पण त्यात मंडळी छोटंसं चरित्र काय झालं. जाय प्रथम कुरुपतो, अहो जाय
प्रथम कुरुपतो निजला होताची प्रभुस्व पर्यंती जाय प्रथम कुरुपतो निजला होताची प्रभुस्व पर्यंती जाते स्मरुनी निजावे ठेवुनिया स्वस्थ शीर्ष अरिहंती महाभारतातला काळ पंचपंच विषत्काल झाला. तो पंचपंच विषत्काल व्हायच्या अगोदरच आता मी वर्णन केलं त्याप्रमाणे कुरुकुळातला एक महत्वाचा माणूस, कुरुकुळातली एक महत्वाची व्यक्ती भगवंताच्या प्रासादामध्ये द्वारकेमध्ये भल्या पहाटेच येऊन पोहोचली. कोण आला होता? तर म्हणे जाय प्रथम कुरूप. कुरूप म्हणजे दिसायला जो वाईट आहे असा एक अर्थ आहे, पण तसं नव्हे. कुरुंपाती स कुरूपा, कुरुकुळाचं पालन करणारा जो तो कुरूप म्हणजे दुर्योधन. कुंडली जाय प्रथम कुरूप तो असा अगदी पहाटेच्या अगोदरच तो कुरूप म्हणजे दुर्योधन द्वारकेत भगवंताच्या शयन मंदिरात येऊन बसला होता. भगवान काय करीत होते तेव्हा? तर म्हणे निजला होताची प्रभू स्वपर्यंती. पर्यंत म्हणजे पलंग. भगवान स्वतःच्या पलंगावर निद्रिस्त होते. कोण झोपलं होतं पलंगावर? तर म्हणे जाते स्मरून निजावे. तो परमात्मा निजला होता, तो भगवान कृष्ण निजला होता की जाते स्मरून निजावे ठेवुनिया स्वस्थ शीर्ष अरियंती. ज्याचं स्मरण करावं आणि तुमच्या माझ्यासारख्या माणसांनी आपल्या कट्टर शत्रूच्या मांडीवर डोकं ठेवून खुशाल निजावं. शत्रू तुमचा केस सुद्धा वाकडा करू शकणार नाही, इतका भक्त रक्षण तत्पर जो आहे असा तो प्रभू स्वपर्यंती. आता मला सांगा, प्रत्येक कार्या जर अशी उलगडायला लागलो तर किती दिवस लागतील? आणि अशी त्या ठिकाणी आगमन झालेलं, त्याचं आगमन झालेलं दुर्योधनाचं. इकडे पंचपंच विषत्काल झाला आणि प्रभात झाली रवी उदेला मावळली रजनी. ब्रह्मांडाच्या डोळ्यावरची ओसरली राणी. पूर्वसमुद्री छटापुर रमणे रम्य सुवर्णाची. कोणी उधळली मुठमधी लाल गुलाला. अशा त्या सुंदर प्रभातकाली द्वारकेच्या प्रवेशद्वाराशी एक शुभचिन्हांकित असले भगवा ध्वज फटफट करतोय त्यावर असा एक सुंदर रथ घेऊन झाला. त्या रथात असलेला जो सारथी एकटाच आहे. रथ रिकामा आहे. सारथी एकटा रथ घेऊन आलाय. तो रथातला सारथी खाली उतरला आणि त्यानं त्या द्वारकेच्या प्रवेशद्वारापुढची जी माती होती त्या मातीमध्ये स्वतःचा देह झोपून दिला आणि साष्टांग वंदन केलं त्या पूर्ण द्वारकेला. मोठ्या प्रेमानं, मोठ्या श्रद्धेनं. काय म्हणून? तर म्हणे धन्य धन्य द्वारका जन नित्य पाहती श्री हरिचरण. न कळे केले कवण पुण्य जन्मा जन्म जन्मांतरी याजने. काय भाग्यवान द्वारकेचे लोक आहेत. माझ्या श्यामसुंदर भगवान गोपाल कृष्णाचं दर्शन यांना रोज होतं. असं रोज माझ्या कृष्णचंद्राचं दर्शन घेणारे सगळे द्वारका जन हे वंदनीय आहेत म्हणून नमस्कार केला आणि पुन्हा रथात चढून बसला. मग त्या घोड्यांच्या रश्मी म्हणजे ते लगाम आपल्या हातात घेतले आणि त्या घोड्यांच्या बरोबर रथ चालवीत चालवीत स्वतः रस्त्यानं पायी निघाला.
याला मर्यादा म्हणतात. आपली स्कूटर पंक्चर झालेली जरी असली तरी आपण चालवतच नाही, 10 निघतील एकाच्या जाऊ देतो नाही. रथात बसून मिरवण्याचं भाग्य, मिरवण्याची शान माझ्या कृष्णचंद्राची, माझ्यासारख्या सेवकांची नाही. आणि असं म्हणून पायी पायी जायला लागला. आता द्वारका लागी झालेली, द्वारकेतल्या स्त्रियांचं सडा, संमार्जन, रांगोळी, ही पूर्वीची असलेली कामं होती माता भगिनी. त्याच्यामुळे ते काम चाललेलं. कोणी सडा घालतायत, कोणी रांगोळी काढतायत, आणि असं काम सगळ्यांचं चाललेलं. तो सज्जात काही तरुणी उभ्या होत्या, 16 वर्षाच्या आतल्या काही तरुणी उभ्या होत्या. त्यांचं लक्ष रस्त्यावरून हातात रश्मी धरून रथाबरोबर पायी चालणाऱ्या या स्वाराकडे गेलं. त्यांना आपण पाहिलं का कोण आहे ते? दुसरी म्हणाली, अगं बाई कोण एवढा सुसज्ज रथ असताना हातात रश्मी घेऊन चाललाय, वेडाच दिसतोय. दुसरी म्हणाली, वेडा असू दे पण काय हँडसम आहे, काय त्याचं पौरुष, काय त्याचे बाहू, काय त्याची गजशिरासारखी असलेली रुंद छाती, काय त्याचं चालणं, काय त्याचा रुबाब, काय त्याचं मंदिर, कोण ग हा? तिसरी म्हणाली, मी सांगते अगं हा माझ्या ओळखीचा आहे. हा 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 हा. चौथी म्हणाली, मी सांगते. अशा सगळ्या जणी कोण हा कोण हा म्हणून त्याचं नाव सांगण्याचा प्रयत्न करायला लागल्या. पण ते त्यांना आठवेना. त्यांच्यात जरा एक पोक्त होती तिशीची. या सगळ्या 16 वर्षाच्या, ती 30 वर्षाची होती. ती म्हणाली, बाई जास्त टाळक्याला ताण देऊ नका, हा तुमच्या पिढीतला हिरो नाही, हा आमच्या पिढीतला हिरो आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा हा म्हणून याचं नाव तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही कथा ऐकली असेल, बाई बलराम दादांनी सुभद्रेचं लग्न तिकडं कौरवांकडे ठरवल्याबरोबर काय स्वारीनं नाटक केली होती. लाल शाल सगळ्या जणी हसल्या. हसत असताना दिलखुलास हसल्यामुळे हसण्याच्या पद्धती असतात. स्मित हास्य वेगळं, मंद हास्य वेगळं, मुक्त हास्य वेगळं, विकट हास्य वेगळं आणि हिडिंबा हास्य आणखीनच वेगळं. त्यांनी मुक्त हास्य केलं. ते मुक्त हास्य केल्याबरोबर त्यांचे ओठ विलग झाले आणि नुकत्याच उगवलेल्या सूर्यकिरणांची प्रभा ती त्यांच्या पांढऱ्या शुभ्र दातांवर पडली. आणि ते दात आरशावर सूर्यकिरण पडल्यानंतर तो आरसा कसा लटकन चमकतो तसे या सगळ्या तरुणींचे दात चमकले. आणि त्याची आभा अर्जुनाच्या डोळ्यात पडल्यामुळे त्याचे डोळे दिपले. कुंडली, मला सांगा इतके शुभ्र दात, त्याच्यासाठी कोणते दंतमंजन वापरायचं? तुम्ही आज आणून दिलेलं चालेल का? कुंडली. तेव्हा असा हा अर्जुन भगवंताच्या प्रासादापर्यंत आलाय आणि मोठ्या प्रसन्नतेनं प्रासादात प्रवेश केला. तर भगवंताचे सेवक धावून आले, अर्जुनाला वंदन केले, त्याच्या हातातल्या घोड्यांच्या रश्मी आपल्या हाती घेतल्या आणि रथाचे घोडे बाजूला करून अश्वशाळेकडे न्यायला लागले. तो कसले घोडे अगोदर बांधून ठेवलेले,
तसलाच एक रथ अगोदर आणून उभा केलेला आहे. ते पाहिलं आणि त्या अर्जुनाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो म्हणला दूता सिद्ध हो. तो म्हणला कशाला? तो म्हणले स्ट्रेचर आणून ठेव. हा, माझ्यापूर्वी जो कोणी आलेला आहे तो आज माझ्या हातून जिवंत सुटत नाही. कुठे आहे तो? दूत म्हणाला महाराज रागवू नका. तो जरी समजा भगवंताच्या शयन मंदिरात गेलेला असला तरी सुद्धा तुमच्या जागेवर बसलेला नाही, बसूच शकत. अर्जुन म्हणाला माझ्या अगोदर येऊन भगवंताच्या मंदिरात शिरून जर माझी जागा त्यानं घेतली असेल तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. तिथल्या तिथं त्याचा प्राण घेईन आणि दूताच्या मदतीनं त्याचं प्रेत भगवंताच्या शयन मंदिराच्या बाहेर काढीन. हा, म्हणून अर्जुन संतापला. दूतांनी सांगितलं रागवू नका, त्याला एवढी अक्कलच नाहीये तुमच्या जागेवर बसायची. कोणत्या जागेवर बसावं मंडळी, त्याच्यासाठी बुद्धी पाहिजे. नक्की नक्की ठीक आहे. ताड पावलं टाकी अर्जुन भगवंताच्या शयन मंदिराजवळ आला आणि मंदिराच्या दाराला असलेला जो किनखापाचा पडदा होता मंडळी तो चटकन बाजूला केला आणि भगवंताच्या मंचकाकडे दृष्टी टाकलीये. ती दृष्टी पडली कुठे? भगवान झोपलेले, ती दृष्टी पडली. भक्ताची दृष्टी कुठं? कोणत्याही दिशेला भगवान असो, कुठल्याही दिशेला भगवंताचं मस्तक असो, पण त्याची दृष्टी जी पडते ती बरोबर चरणाकडे पडते. आधी देवाचे पायिक तो श्री हरी आमचा नायक. पावलाकडे पाहिजे. ती पावलाकडची जागा भगवान आडवे झोपलेले, पावलाकडची जागा रिकामी. मनाशी विचार केला हे माकड बसलं तरी ही जागा जर रिकामी आहे तर हा बसला तरी कुठे पहिल्यांदा आहे. तर तो सुद्धा असाच पूर्वी जो आला तो अर्जुनासारखाच तो मंदिरात शिरला. त्यालाही दिसलं भगवान झोपते, कुठं बसायचं? बसायचं कुठे आता? बरं भगवान इतके चतुर की त्यांनी रात्री झोपायच्या अगोदर सेवकांना सांगून मंदिरातली सगळी जी आसनं होती म्हणजे खुर्च्या होत्या त्या सगळ्या बाहेर काढून टाकल्या होत्या. आणि हा राजकीय माणूस, राजकारणी माणसं बसतील तर खुर्चीवरच बसतील. त्यांच्या बसण्याच्या दोनच जागी, एक तर खुर्चीवर नाही तर कोणाच्या तरी उरावर कुंडली. त्याच्यामुळे सगळी आसनं काढून टाकली म्हटल्याबरोबर आता बसायचं कुठे? बसायला मंचकाशिवाय दुसरं स्थान नाही. आता तिथे कुठे बसावं? कुठे बसावं? पायाशी? मी का म्हणून पायाशी बसा? मी काही याचा दास नाही. प्रत्येक बाबतीत या कृष्णापेक्षा मी मोठा आहे. काय त्या दुर्योधनाचा दर्प असला पाहिजे. म्हणून कुठे बसावं? म्हणे डोक्याकडे बसावं. कारण सर्वेषु गात्रेषु शिरप्रधान. सगळ्या इंद्रियांमध्ये प्रधान काय? मस्तक. त्याच्यामुळे मस्तकाकडे बसावं. मग तो डोक्याकडे जाऊन पंतांनी काय गंमत केली ते म्हणले तो बसला जाऊन प्रभूच्या कुशाकडे. तो कुठं जाऊन बसला? कुशाकडे, मस्तकाकडे. प्रभूच्या कुशाकडे तो स्वमहत्वास्तव बैसला अकवी मानी. पण होईल काय हंस ब्रह्म्याच्या बैसला बक विमानी. कोण हा दुर्योधन? कुशाकडे बसलेला. तर म्हणे अकवी. कवी म्हणजे काव्य करणारा, एवढा एकच अर्थ नाही. संस्कृतामध्ये कवी या शब्दाचा अर्थ विद्वान, महापंडित. अकवी म्हणजे ज्याची विद्वत्तेच्या नावानं बोंबाय असा. प्रभूच्या कुशाकडे तो स्वमहत्वास्तव बैसला अकवी म्हणजे महामूर्ख. आणि मानी, मानी म्हणजे अक्कडबाज. पंत म्हणाले किती जरी असला मूर्ख
वेगळ्या जागेवर जाऊन बसला तरी होईल काय हंस. ब्रह्मदेवाच्या विमानाला हंसाऐवजी बगळे जोडले तर त्या बगळ्यांना कोणी हंस म्हणेल का? कुंडली बगळाही पांढरा हंसही पांढरा, पण हंसाचा डौल काय आणि बगळ्याचं असलेलं काटकोळे पण काय? होईल काय हंस ब्रह्म्याच्या बैसला बग विमान. सुटला म्हणले माझ्या हातून आणि म्हणून अर्जुन पायाशी येऊन बसला. भगवान पातळ पांघरून आपल्या मस्तकावरून उडून बसले. भगवंतांचे ते काळे कुरळे हे संपूर्ण उशीभर असे पसरले. म्हणले हा दुर्योधन तिकडे उषाकडे जाऊन का बसला? तर याचं कारण असं आहे. म्हणले प्रत्येक जण आपला विषय जिथे असेल तिथे जाऊन बसतो. कथेत सुद्धा बसताना तंबाखूवाल्याजवळ चुनीला, विडेवाल्याजवळ पानवाला, मला सांगतो चहावाल्याजवळ कॉफीवाला, बरोबर आपापल्या याच्याप्रमाणे माणसं जिथे जिथे असतील, आपल्या आवडीचा जिथे कोणी असेल त्याच्या जोडीला तो विषय जिथे असेल तिथं जाऊन बसतो. मग हा उषाकडे जाऊन बसला का? तर म्हणले याच्या आवडीचा विषय तिथे होता. कोणता? भगवंताची उशीवर पसरलेले जे काळे घोर केस आहे ते केस दुर्योधनाच्या आवडीचा विषय. कसा काय? उषाकडे येऊन बसला आणि भगवंतांच्या त्या काळ्या कुंदराकडे केसांकडे पाहतोय आणि तुलना करतोय. या केसाचं काळेपण अधिक का माझ्या अंतःकरणात असलेलं कपटाचं काळेपण अधिक? या केसाचं कुरळेपण अधिक का माझ्या वागण्यात असलेलं वाकडेपण अधिक? याची तुलना करीत बसला. म्हणजे स्वतःचा विषय जिथे आहे तिथं जाऊन तो बसलेला. अर्जुन पायाकडे त्याचा विषय तो आम्ही देवाचे पाहिजे. तर नुसता बसला नाही, पंचकावर हळूच मांडली गेली आणि भगवंताची सुकुमार पावलं त्यांना कळेल न कळेल अशा बेतानं हळूच आपल्या मांडीवर आणि कळेल न कळेल असा परागाचा स्पर्श व्हावा अशा बेतानं आपल्या मृदुल कराने भगवंताची ती पावलं चेपायला लागली. अर्जुनाच्या हाताचा पावलांना स्पर्श झाल्यावर भगवंतांना आनंद आला रे. ज्याची वाट मी आतापर्यंत पाहत होतो तो आला. आता उठायला काही हरकत. भगवान जागेच होते, झोपलेले नव्हते. तो दुर्योधन बसल्यावर का नाही उठले? असं आहे, सकाळी उठल्या कोणाचं तोंड पाहिले याचं लहान आहे. काही जणांचं तोंड सकाळी उठून पाहिलं की कीर्तन झाल्याशिवाय जेवणच नाही. त्याच्यामुळे सकाळी उठल्याबरोबर या दृष्ट्याचं तोंड बघणं नको म्हणून भगवान तोंडावरून पांघरून घेऊन बरेच झोपले होते. आज जागेच. अर्जुनाचा स्पर्श झाल्यावर आता उठून बसलो म्हणजे कोण दिसणार पहिले? डोक्याकडचा का पायाकडचा? पायाकडे. माझ्या अर्जुनाचं दर्शन झालं म्हणजे भक्त दर्शन शुभ. झटकन मस्तकावरचं पांघरून दूर केलं, ताडकन उठून बसले आणि बसल्या बसल्या अर्जुनाला प्रकाश. अरे वा 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 अर्जुना, अर्जुना किमान मला उठवायचं नाही का? अर्जुन म्हणाला, देवा आपण साखर झोपेत होता तेव्हा दुसऱ्याची झोप मोड करणं मंडळी हे पाप सांगितलं बरं का. झोपेतून कुणाला साखर झोपेतून उठू नये, पण 9 वाजेपर्यंत तंगड्यावर करून झोपला असेल तर त्याला लाथ घातल्याशिवाय उठवू नये. तेच म्हणजे कुंडली. त्याच्यामुळे मला उठवलं नाही. किमर्थागमनम गुरु, कशासाठी या ठिकाणी आलायस? आता महत्वाचं बोलायला सुरुवात केली भगवंतानी म्हटल्याबरोबर. मग सांगतो हे मागे बसलेले यांचं फुंफा 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 लोहाराचा भाता कसा चालतो त्याप्रमाणे श्वास चालला होता. मी अगोदर येऊन काय उपयोग? सरते शेवटी त्या अविनाशीच पहिल्यांदा बोलतायत आणि आता मुद्द्याचं सुद्धा त्याच्याशीच पहिल्यांदा
असा मोठ्यांदा तो खा करत कोण दुर्योधन. भगवान म्हणाले कोण आहे रे अर्जुना. अर्जुनाने बोलले. मग भगवान मागे बोलून पाहताय तो दुर्योधन. हो 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 सुयोधना. एरवी सगळेजण त्याला दुर्योधन म्हणायचे. फक्त धर्मराजच एक असे होते की ज्यांनी संपूर्ण महाभारतभर त्या दुर्योधनाला कधी दुर्योधन म्हटलं नाही. त्याला सुयोधन असंच म्हणलं. ते धर्मराजांचं संबोधन भगवंतानी वापरलं. ते म्हणाले सुयोधना ये ये ये. तो म्हणला राहू द्या. हे जे तुमचं प्रेम दाखवणं आहे हे खरं नाही. हे मला माहिती आहे. कायम तुम्ही कौरवांवर अन्याय करीत आहात. कायम पांडवांची बाजू घेत आहात. तुम्हाला आम्ही नकोच. आम्ही तुमच्या डोळ्यात सरतो नाही. मला तुम्ही सगळेजण गुरुपुत्र सारखेच आहात. सारखे आहात. मग मी इथं 4 घंटा अगोदर येऊन बसलेला. मी बसलेला असेच तर तुम्हाला जाग आली नाही. आणि तो येत नाही तर लगेच जागही आली. उठूनही बसला. बोलूही लागला त्याच्याशी. हा अन्याय नाही का माझ्या. दुर्योधना सुयोधना आई तुझं कनिष्ठ अर्जुन. मूर्ख माणसांची समजूत कशी काढायची असते ते मोरोपंतांकडून शिका. ते म्हणले भगवंतांच्या तोंडी आर्या घातली. सुयोधना तुझं कनिष्ठ अर्जुन. अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे की नाही म्हटल्यावर त्या दुर्योधनाला इतका आनंद झाला. तो म्हणला तर प्रत्येक बाबतीत वयानं लहान, मानानं लहान, पराक्रमानं लहान, वैभवानं लहान, सत्तेनं लहान, रूपानं लहान, प्रत्येक गोष्टीत माझ्यापेक्षा लहान आहे की नाही. हे तू मोठा बुजुर्ग. आणि अर्जुन म्हणजे पोरा बाळाची जात आहे की नाही असं हो. तर मग आई तुझं कनिष्ठ अर्जुन बाल कसा पोरा बाळासारखा असे पहा ते. तू मोठा बुजुर्ग आणि अर्जुन म्हणजे पोरं बाळ असं आहे की नाही. आहे कसंच आहे. माई अशीच रीत दहांची आधी समजावीची लहानाची. रीत काय आहे. लहानांची समजूत पहिले का मोठ्यांची. आपण घरी खाऊन घेऊन जातो. मुलं आपल्याला आलेलं पाहिल्याबरोबर बाबा 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 काय खाऊ आणला काय खाऊ आणला काय म्हणून आपल्या मागे येतात. मग आपण असं म्हणतो का त्यांना खाता मी आम्ही नवरा बायको पहिले खातो आणि मग उरलं तर तुम्हाला घेतो असं म्हणतो का त्यांना. मग अशीच रीत दहांची आधी समजावी लहानाची. लहानांची समजूत पहिल्यांदा काढायची. असा संवाद दुर्योधन भगवंतामध्ये झाला. तुझ्यावर अन्याय होऊ नये सांग कशासाठी. पांडवांना त्यांचं राज्य हवं असेल तर ते मला सगळं माहिती. युद्धाशिवाय तू पांडवांना काहीही द्यायला तयार नाहीस. ते शिष्टाईच्या वेळेला प्रगट झालेलं. आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती नाही. तू आलायस कशासाठी ते सांग. हो तुम्ही आम्हाला सारखे म्हणून देवा हे युद्ध अटळ आहे. या युद्धाला मदत मागायला गंमत भीक मागायला आलेला पण मिजाज बघा केवढी याची. मदत मागायला आलेला पण या दुर्योधनाची मिजाज बघा केवढी. भगवान म्हणाले दुर्योधना मी माझे 2 भाग केले. एकीकडे माझं संपूर्ण यादव सैन्य ते किती होतं. पण मंडळी संख्येच्या बाबतीत अनेक असलेले वाद आहेत. 56 कोटी यादव सैन्य होतं असं काही सांगतात. काही सांगतात 56 औक्षणी होतं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त. इतिहासकारांच्या संशोधनाच्या दृष्टीनं 56 कोटी 56 औक्षणी एवढी लोकसंख्याच नव्हती तेव्हा. कुंडले पण एकूण यादवांचं असलेलं सैन्य मोठं होतं याच्यात संशय. एकीकडे माझं संपूर्ण यादव सैन्य असं. मग मी पहिले आलेलं आहे. पहिला हक्क माझा. माझ भगवान म्हणाले तथास्तु.
पण दुसरा भाग ऐकून घे दुर्योधना. दुसरीकडे मी एकटा, आणि शिवाय एकटा म्हणजे कसा, सर्व सामर्थ्यानिशी शस्त्रास्त्रांनिशी असा नाही. मग ना करी धरी शस्त्रास, ना करी धरी शस्त्रास, करणार नाही युद्धास, अहो करणार नाही युद्धास, युक्तीच्या चालनात, अहो युक्तीच्या चालनात, सांगेन चार गोष्टी धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. दुर्योधन म्हणाला, मग असा काय आपल्या पिंडदानाला घेऊन जायचा काय याला, हातात शस्त्र धरणार नाही म्हणजे आपलं युद्धात काय मरणच, आणि आपलं मरण झाल्यानंतर काय पिंडदान करायला हा उपयोगाला नाही. काही नको म्हणले, आपण मागितलं ते बरोबर मिळालं तुला ये. भगवंतानी अक्षरशः त्या दुर्योधनाला ये ये याचा अर्थ असा, निघा कुंडली, या आता म्हणजे निघा, हाकलला त्या. आणि मग भगवान आणि अर्जुन दोघेच शयन मंदिरामध्ये खायचे. भगवंताने अत्यंत स्नेहार्द्र दृष्टीने अर्जुनाकडे पाहिले. अर्जुनाला म्हणाले, सख्या आता उरलेला हा जो भाग आहे हा तुला हवा असला तर हे बघ, नेलाच पाहिजे असा काही माझा हो. त्याचा पहिला हक्क होता, केलेल्या 2 भागांपैकी पहिला भाग त्याने मागितला. आता उरलेला दुसरा भाग तुला हवा असला तर नाही, नको असला तर टाकून दे, असं भगवंतानी बोलल्या. मंडळी, भगवंताला, भगवंताच्या चरणाला अर्जुनानं घट्ट दिली. सांगितलं, का असं प्रभो, तू तुझे केलेले असे विषम भाग आहे की शस्त्र न धरणारा तू शस्त्रास्त्रासहित यादव सैन्य, या तुझ्या विषमतेला मी भुलेन असं वाटलं. मी भुलायचा नाही. त्याचं कारण असं की तुझ्या या सगळ्या लीलेमध्ये काय सूत्र तू ओवलेलं आहेस हे प्रभो तुझ्या कृपेने मी जाणतो. का? कारण अर्जुन समचित्त त्याचं चित्त मंडळी हलण्यासारखं नव्हतं. मग असं चित्त ज्यांनी धारण केलंय मंडळी, ते सगळे सत्पुरुष कोटीतले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं चरित्र आणि त्यांचं स्मरण हे सुद्धा तुम्हा आम्हाला कल्याण करणार आहे. संत चरण रज नमस्कार. जय